न्यूज 24 वेद जनमनाचा। तो मुद्दा होता बोलू एक मिनिट हा बोला। महाराष्ट्र शासन सांस्कृतिक मंत्री लंडन मधल्या व्हिक्टोरिया आर्यनचे असं ते वारंवार सांगायला लागलेले आहेत, पण आम्हाला स्वतःला पत्र आलंय व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमचं आणि त्या पत्रात ही वागणूक शिवाजी महाराजांची नाहीत आणि याविषयी या संग्रहालयाकडेच कोणतेही पुरावे नाही आहेत। एवढंच नाही तर ही वागणूक त्या संग्रहालयाकडे 1971 ला गेलेली आहे आणि ही गोष्ट त्यांनी ज्या वेळेला करार करला हे मंत्री महोदय गेलेले होते त्यावेळेला त्यांना स्पष्टपणे सांगितलेले आहे की तसे कसली नाही हे अगोदर हे पत्र आहे, हे मी आता काढणार नाही, हे लय भारी पत्र आहे, ते जरासं अजून नंतरच्या वेळेला जुनं पत्र आहे, त्यांनी त्याच्यात सुद्धा अगदी याच्यापेक्षा चांगल्या भाषेत मांडणी केली। शासनावरती गंभीर आरोप केले, काय सांगा? आरोप नाही आहेत, हे सत्य मी केलेलं आहे, सत्य सांगतोय की जे व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम ज्या संग्रहालयातनी वाघनखं शिवाजी महाराजांची म्हणून हे आणतात ते संग्रहालय स्वतः सांगतंय की वाघनखं शिवाजी महाराजांची नाहीत आणि ही गोष्ट त्या संग्रहालयाच्या संचालकांनी ज्या वेळेला महाराष्ट्राचं हे मंत्री आणि अधिकारी वरिष्ठ अधिकारी करार करायला गेलेले होते लोन ॲग्रीमेंटचं त्यावेळेला त्यांनी स्पष्टपणे त्यांना सांगितलेली आहे की ही वाघनखं शिवाजी महाराजांची नाही आहेत आणि तुम्ही ही वाघनखं भारतात घेऊन गेल्यानंतर जिथं ती डिस्प्ले कराल त्या ठिकाणी ही वाघनखं शिवाजी महाराजांची नाही आहेत, त्याच्याविषयी अनसर्टनिटी आहे अशा पद्धतीचं लेबल लावायचं हे सुद्धा त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या त्या अधिकाऱ्यांना आणि मंत्री महोदयांना सांगितलेलं आहे। आणि असं सांगितलेलं असताना सुद्धा महाराष्ट्राचे हे मंत्री आणि अधिकारी दादांत खोटं बोलून जी गोष्ट शिवाजी महाराजांची नाही ती गोष्ट शिवाजी महाराजांची असे सांगत त्याच्यासाठी कोट्यवधी रुपयाचा खर्च करायला लागले। ही वाघनखं कायमस्वरूपी आणणार नाही आहेत, 30 कोटी रुपये जवळजवळ ह्याच्यासाठी खर्च करून लोन ॲग्रीमेंट करून आणायला लागलेले आहेत आणि फक्त 3 वर्षासाठी आणणार आहेत आणि जिथं ती 6 महिन्यासाठी वर्षभरासाठी 9 महिन्यासाठी डिस्प्ले करणार आहेत तिथं डिस्प्ले करायसाठी सुद्धा ती वाघनखं ठेवण्यासाठी सुद्धा त्यांनी 7-7, 8-8 कोटी रुपये खर्च करायला लागलेत आणि नुसता तेवढाच खर्च करत नाही आहेत तर त्याचं टेंडरसुद्धा महाराष्ट्राबाहेरच्या एका कंपनीला त्यांनी दिलेलं आहे ही वाघनखं ठेवण्याचं। म्हणजे ही महाराष्ट्राची अशी फसवणूक शिवाजी महाराजांच्या बाबतीत महाराष्ट्राच्या निर्मितीपासून कुठल्याही शासनानं केलेली नव्हती, सत्ताधाऱ्यांनी केलेली नव्हती, ती आज हे सत्ताधारी करत आहेत। शिवाजी महाराजांचा हा एक प्रकारे अपमान आहे आणि यांच्याकडं मी जवळजवळ 6 महिने झालं अनेक पत्र लिहिलेत, पत्राचे बघा एक गट्टा निर्माण झाला आहे, पत्राचे पत्रव्यवहारचा गट्टा आहे, एकाही पत्राला एकदाच फक्त पुरातत्व खात्याच्या संचालकांनी उत्तर दिलं, त्यांनी सुद्धा ती वाघनखं शिवाजी महाराजांची आहेत असा कोणताही पुरावा त्यांच्याकडे नाही असं मान्य करणारे उत्तर दिलं। त्याच्यानंतर हे सांस्कृतिक सचिव असेल, पुरातत्व खात्याचे अधिकारी असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, सांस्कृतिक मंत्री असतील, कोणीही पत्राला साधं उत्तरसुद्धा देत नाही आणि वारंवार अनेक वेळेला ट्विट करून वर्तमानपत्रामध्ये बातम्या देऊन व्हिडिओमध्ये सांगून की ही शिवाजी महाराजांची वाघनखं आहेत, ही लोकांची शिवप्रेमींची फसवणूक करत आहेत आणि ही फसवणूक त्यांनी तातडीनं थांबवावी। आता व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमच्या या पत्रामुळं त्यांचं बिंग बाहेर फुटलेलं आहे। खरं तर ह्याच्या अगोदरसुद्धा मला 2 महिन्यापूर्वी पत्र आलेलं होतं अशाच पद्धतीचं, पण मी तो थांबलो कारण महाराष्ट्राच्या सांस्कृतिकपणाबद्दल माझ्या मनात आदर होता आणि हे मंत्री किंवा अधिकारी परत आपली स्वतःची जी काही चूक झाली ती रिव्हर्स करतील, परत घेतील आणि सत्य जे काय ते महाराष्ट्र सांगतील असं मला वाटत होतं। एवढंच नाही तर ही वाघनखं 1971ला त्या संग्रहालयात गेलेत व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये आणि त्या संग्रहालयात अशा पद्धतीची एकूण 6 वाघनखं आहेत, म्हणजे ही एकटीच वाघनखं तिथं आहेत असं नाही आणि ह्याच्यातलंच हे एक वाघनखं ती परत आणतायत, हे वाघनखं परत आणतायत आणि हे वाघनखं 1971ला गेलेलं त्या संग्रहालयात असणारं वाघनखं ते आणायला लागले।
इतकी फसवणूक जर मंत्रिपदावर बसलेलं व्यक्तिमत्व करत असेल तर महाराष्ट्रानं विचार केला पाहिजे की हे कशासाठी करतात. मागच्या वेळेला सुद्धा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 350वा राज्याभिषेक म्हणून 1 वर्ष अगोदरच साजरा केला. वारंवार शिवाजी महाराजांच्या विषयात वाद आणण्यासाठी हे करायला लागलेत का? ह्यांच्या भावना शिवछत्रपतींच्या बद्दल शुद्ध आहेत का नाहीत असा एक संशय हे सगळा पत्रव्यवहार आणि हे सगळं सत्य बघितल्यानंतर निर्माण होतं. मग त्यानिमित्तानं असा एक दुसरा प्रश्न निर्माण होतोय की मग खरी वागणुकी कुठे आहे? खरी वागणुक साताऱ्यातच आहेत. त्याच्याविषयीचे अनेक पुरावे आम्ही सादर केलेले आहेत. आता हे पुस्तक आहे, हे 1944चं पुस्तक आहे, एका इंग्रज अधिकाऱ्याने लिहिलेलं पुस्तक आहे. ह्याच्या पान नंबर 47वर ही वागणुक साताऱ्यातच आहेत हे अगदी स्पष्ट लिहिलं आहे. या पुस्तकाचं नाव सुद्धा तुम्हाला सांगतो मी आता थोड्या वेळ. इम्पिरियल गाईड टू इंडिया नावाचं हे पुस्तक आहे आणि एका ब्रिटिश अधिकारी जे होता त्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्याने हे पुस्तक लिहिलं आहे, इम्पिरियल गाईड टू इंडिया. आणि ह्याच्यामध्ये तो 43ला साताऱ्यात गेलेला होता आणि तिथं त्यानं शिवाजी महाराजांची वागणुक बघितलेली आहे, ते लिहिलेलं आहे त्याने इथं या पुस्तकात. सातारा ते त्या अशी अनेक वर्णनं आहेत. नुसती वर्णनं नाहीत तर फोटोग्राफसुद्धा आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांच्या इकडे आहे मला इकडे आता हा फोटो आहे. मी सगळ्यांना अगोदर सुद्धा हा पब्लिश केला होता. मॉडर्न रिव्ह्यू नावाचं एक मासिक निघायचं, त्याच्यामध्ये हा फोटो 1909ला साताऱ्या जलमंदिरात काढलेल्या वागणुकांचा शिवाजी महाराजांचा कॅप्शनसह दिलं आहे, त्याच्यात माहितीसुद्धा दिलेली आहे मॉडर्न रिव्ह्यूमध्ये. असे कितीतरी पुरावे आहेत, कितीतरी. ह्यांचं म्हणणं आहे की ही वागणुक ग्रँड डफला प्रतापसिंह महाराजांनी दिलेली होती. प्रतापसिंह महाराज हे अत्यंत शिवप्रेमी होते. पेशव्यांच्या कैदेतून सुटून ते छत्रपतींच्या गादीवर आलेले होते. आणि अशा प्रतापसिंह महाराज, तुम्हाला माहीत असेल की शाहू महाराजांनी शेवटी आपलं त्यांचं प्राण जायच्या अगोदर प्रबोधनकार ठाकरेंच्याकडून त्या प्रतापसिंह महाराजांचा इतिहास लिहिणार म्हणून शपथ घेतलेली होती. असे ते प्रतापसिंह महाराज आहेत. जर ही त्यांचं म्हणणं जर त्यांना, मला असा एक संशय आहे की ज्या प्रतापसिंह महाराजांनी ब्राह्मणेतर चळवळ त्यावेळेला चालवलेली होती, जे प्रतापसिंह महाराज हे छत्रपतींच्या गादीचं पुनर्जीवन त्यांनी केलेलं होतं, अशा प्रतापसिंह महाराजांचं सुद्धा चरित्र विकृत करायचं अशासाठी सुद्धा ही केली असेल. कारण त्या प्रतापसिंह महाराजांनी ग्रँड डफला ती वागणुक दिली, त्या प्रतापसिंह महाराजांनी ग्रँड डफला वागणुक दिली. मग त्याच्याबद्दल महाराष्ट्राच्या लोकांच्या मनामध्ये काय भावना तयार होतील त्या व्यक्तीबद्दल असं सुद्धा एक आहे. पण त्यांनी दिलेली नव्हती, त्यांनी स्वतःसुद्धा ते मान्य केलेलं नाही. आणि त्याच्यानंतर अनेक लोकांनी, म्हणजे मुंबईच्या गव्हर्नरची एक लेडी होती, लेडी फॉकलँड नावाचा गव्हर्नर होता, त्याची ती पत्नी, तिनं साताऱ्यात जाऊन ती वागणुक भवानी तलवार बघितल्याचे तिनं सुद्धा स्वतःचं एक पुस्तक आहे, ते चाव नावाचे पुस्तकाचे 2 खंड आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा मान्य केले. जे ते ग्रँड डफचं जे नाव सांगतात, त्या ग्रँड डफचा एक नातू तो सुद्धा इथं साताऱ्यात आलेला होता 1869ला. त्यानं सुद्धा इंडियन जर्नी नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्यानं सुद्धा लिहिलं आहे की आमच्याकडं जी वागणुक आहे तशी त्याची अस्सल वागणुक आमच्याकडे एक त्याचं स्पेसिमन आहे. स्पेसिमन म्हणजे तशा पद्धतीचे आहेत, प्रतिकृती आहे. आणि अस्सल वागणुक ही साताऱ्यामध्येच आहेत असं त्यानं सुद्धा लिहून ठेवलं. अनेक गोष्टी अशा आहेत. साताऱ्यामध्ये भवानी तलवार शिवाजी महाराजांची साताऱ्यात आहे, त्याचे दरवर्षी बघा तुम्ही ते हे काढतात, मिरवणूक वगैरे काढतात. अनेक गोष्टी साताऱ्यातच आहेत. शासनानं ताबडतोब ह्याच्यावर स्पष्टीकरण द्यावं, नाहीतर ती म्युझियमवाले तर खोटं बोलतात, ज्यांच्याकडनं आणा लागलेत त्यांना पैसे पाहिजे म्हणून, नाहीतर हे तर खोटं बोलतात. हे काहीतरी एक दोन्हीपैकीतलं एक काहीतरी त्यांनी मान्य करायला पाहिजे. छत्रपती घराण्याकडेच आहेत ती, कारण सगळे उल्लेख तर मी कागदपत्राच्या आधारावर बोलतो ना, जे काय पुस्तकं सांगतात आणि त्यावेळीची काय आता नवीन प्रकाशित केलेलं नाही, आणि जे काय हे फोटोग्राफ सांगतोय त्याच्यात दिलेले आहेत. 2 वागणुक आहेत, भवानी तलवार आहे, कुर्ची आहे, चिलकत आहे शिवाजी महाराजांचं. ते करतील कधी तर. वेद न्यूज 24 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.